अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओसह आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही थंबनेल वाचलाच असेल. तुम्ही देखील मंदिरामध्ये मठामध्ये गेल्यावर स्वामींची सेवा करताना कुणाला ना कुणाला तरी पाहिलंच असेल. कुणी स्वामी चरित्र वाचताना पाहिलं असेल किंवा कुणाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना पाहिलं असेल, कुणाला नामस्मरण करताना पाहिलं असेल. तर तुमच्या देखील मनात असा प्रश्न आला असेल की स्वामींची सेवा नेमकी कुठे करावी, घरात करावी किंवा मंदिरामध्ये करावी. मंदिरामध्येच केली तर माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल की घरी केल्यावर माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. तुमच्या देखील मनात असा प्रश्न आला असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुमच्या या व्हिडिओच्या द्वारे मनातली शंका दूर होईल. तर आपल्याला माहितीच आहे, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांचे भक्त आपल्या देशामध्ये हजारो आहेत. तर नवीन काही सेवेकऱ्यांना असाच प्रश्न पडला असेल की स्वामींची सेवा नेमकी कुठे करावी, तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या, नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती जाऊन मिळणार कुठे, समुद्रालाच. तसंच सेवा मंदिरामध्ये करा किंवा घरी करा, ती शेवटी पोहोचणार कुठे, आपले गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच. स्वामींनी असं कधी सांगितलं नाही की तुम्ही घरदार सोडा आणि माझी सेवा करा. स्वामींनी असं सांगितलेलं आहे की आधी प्रपंच आणि नंतर परमार्थ. तर मित्रांनो, स्वामींच्या सेवेला वेळ नाही, ठिकाण नाही. तुम्ही मंदिरात करा, घरी करा, ती सेवा तुमची स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. फक्त सेवेमध्ये श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा, निसंकोचपणे स्वामींची सेवा करा. स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचेल. तुम्ही ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. असं समजू नका की मी घरी केली तर माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल की नाही, किंवा मंदिरात केल्यावरच पोहोचेल का. स्वामी समर्थ महाराज हे चराचरामध्ये आहेत. तुम्ही घरी जरी केली तरी ते पाहणार आणि मंदिरामध्ये केली तरी ते पाहणार. त्यामुळे तुम्ही घरी करा किंवा मंदिरामध्ये करा, तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचतच असते. एक प्रसाद असतो, प्रसादाचा पेढा आपण कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो आपल्याला गोडच लागतो. तसं सेवा तुम्ही कुठेही करा, ती पोहोचणार शेवटी आपल्या गुरुपाशीच, म्हणजे स्वामी समर्थांपाशीच. फक्त सेवेमध्ये सातत्य आणि निस्वार्थ सेवा ही गरजेची आहे. त्यामुळे मनामध्ये अशी कोणती शंका आणू नका की मी घरी सेवा करू का मंदिरामध्ये करू. सेवा तुम्ही कुठेही करा, शेवटी ब्रह्मांडाचे मालक हे स्वामी समर्थ महाराज आहेत. ते चराचरात आहेत. तुम्ही घरी सेवा केली तरी त्यांचं लक्ष तुमच्यावर असणारच आहे. त्यामुळे अशी कोणतीही शंका मनात न ठेवता निसंकोचपणे स्वामींची सेवा करा. नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्या अडचणीत तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, नवीन सेवेकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. शेवटी स्वामींचं म्हणणं आहे, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.